आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओके गुड. मी चाललो. उभा राहा. हा असं नाही असं अजो उभा. सरळ मान हलू नको. तू हलतो काय रे? अरे विक्रांत, राती घाई संकटात नाही. वाचलं नाहीस का रे कधी कुठे? तर गिरीजा हो म्हणाले असते का? अरे बाबा 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 तुम्ही काय करता इथे? मी काय करतो इथे? गुड क्वेश्चन. अरे काय मी झोपलो होतो, मग ती जाग आली, मग तुम्हाला शोधत शोधत लॉन वर गेलो तर तिथे तुम्ही नाही. आपण नाही आपण नाही आपण नव्हतो म्हणून काका आपल्याला शोधत शोधत इथे आले. करेक्ट. पण तसंही नाही. नाही आम्ही तर आम्ही फेरफटका मारायला गेलो होतो इथे जवळच. हो की नाही विक्रांत? नाही रे, आपण फेरफटकाच मारायला गेलो होतो. हा आठवतंय ना? आपण तर भेटायला गेलो होतो. आपण तर भेटायला गेलो होतो. विक्रांत झोप, तू झोप. झोपू? झोप. खूप रात्र झालीये. झोप झोप. गुड बॉय. काका खूप रात्र झालीये, आपण आता झोपलं पाहिजे. तुम्ही झोपा, मी झोप. गुड नाईट. ए फेरफटका, अबाउट टाइम, कम बॅक. आता गुड बॉय सारखं सांगायचं. हा, एवढ्या रात्री विक्रांत कुणाला भेटायला गेला होता? नाही, उत्तर नाही द्यायचं. विक्रांत. हा बाबा. बघितलं, आज्ञाधारक मुलगा. विक्रांत कुणाला भेटायला गेला होता? गिरिजाला भेटायला गेला होता सुद्धा. बघितलं, माझाच मुलगा आहे. अरे कळतं का तुम्हाला? अरे एवढ्या रात्री तू एका मुलीला भेटायला तिच्या घरी गेलास, तेही अशा अवस्थेत. अरे रडू नको विक्रांत, रडू नको. ए विक्रांत, रडतस काय? नको रडू. काय झालं बाबा? गिरीजा परत मला नाही म्हणाले बाबा. विक्रांत, तू असं काय विचारलंस रे की ती तुला नाही म्हणाली? हो काका, दुसरं काय विचारणार आहे तू? बाबा ती माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच नाही म्हणाली बाबा. अरे ती तुला उत्तर द्यायला नाही म्हणाली ना? उत्तर नाही असं नाही ना म्हणाली. काय बोलताय ते? राजा, गिरिजा माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीये रे? अरे एवढ्या कठीण प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये रे. तू मित्र आहेस ना त्याचा, मग तू काय त्याच्यासारखा गळा काढून रडतोयस? सॉरी विक्रांत, देईल हा गिरीजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. नाही देणार ती उत्तर. आधी पण तिला नाही, आता पण नाही देणार, माहितीये मला. हे काय? पैंजण? राजा, हे पैंजण तुला आठवतंय? हो, हे तर गिरीजाचं पैंजण आहे. लहानपणी सापडलं होतं मला. तेव्हा ती म्हणाली होती की हे पैंजण ज्याला मिळेल त्याची एक इच्छा पूर्ण करणार. मग माझी इच्छा का पूर्ण नाही करते ती? तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे गिरिजावर. मग नाही का म्हणतेय ती मला? विक्रांत असं रडू नको रे विक्रांत. मग काय करू मी बाबा?
ती मला होकारच देत नाहीये. राजा, तुला वाटतं ना गिरिजा माझ्यावर प्रेम करते? हो. बाबा, मला पण वाटतं ना गिरिजाचं माझ्यावर प्रेम आहे. हो हो, भरपूर प्रेम आहे. भरपूर प्रेम आहे गिरिजाचं माझ्यावर. पण मग ती मान्य का नाही करत आहे? करेल करेल विक्रांत, ती मान्य करेल. हा, थोडं शांतपणे झोप. चल झोप. कसा झोपू रे राजा? झोपलो की डोळ्यासमोर तिचा चेहरा येतो. अरे मग डोळे बंद कर आणि मग झोप. हं? नाही हो बाबा, तरी येतो तिचा चेहरा. बाबा सांगा ना, मी काय करू? बाबा सांगा ना मला, मी काय करू? गिरिजा, तेरे लिए जान भी हाजिर है. पण तू हो का नाही म्हणत मला? तुला माहित आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तू जर नसशील तर मी मरेन ग. अरे बाळा, असं बोलू नकोस रे. माझं ऐक. मी नाही ऐकणार बाबा. आधी मला सांगा, गिरिजा मला कधी उत्तर देईल? हे बघ, तू जर असंच वागलास ना तर ती तुला उत्तर नाही देणार. कधीच उत्तर नाही देणार. आयुष्यात उत्तर नाही देणार. अरे बाबा, मी तुझ्या पाया पडतो. हळू रड रे, हळू रड. काकीला ऐकू गेलं तर सगळा गोळ होईल. हो काका, तुम्ही कशाला रडवताय त्याला? अरे मी कुठे रडवतोय त्याला? हाच रडवतोय मला. अरे रडू नकोस रे. काका, माझा ऐका. तुम्ही जा, मी सांभाळतोय. जा. तू सांभाळणार याला? आणि तुला कोण सांभाळणार? हो. गुड नाईट. उद्यापासून बंद विक्रांतची. विक्रांत, ए विक्रांत, विक्रांत, आपल्याला गिरिजाची स्वप्न बघायची आहेत की नाही? आपल्याला नाही, मला बघायची आहेत. हा, तुलाच बघायची आहेत. पण त्यासाठी झोपावं लागणार की नाही? झोपावं लागेल. गुड बॉय. मग आता शांतपणे झोपायचं. झोपतो. हे राजा, हं. गिरिजाला सांग माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हो, सांगतो ना. गिरिजाला सांगतो, पण तू शांतपणे झोपायचं. गुड बॉय. गिरिजाची स्वप्न बघायची आहेत ना? अहो, पोहे थंड होत आहेत.
गुड मॉर्निंग बाबा. अरे वा आई, नाश्ता रेडी आहे. मला पण त्या खूप भूक लागली मला. गरमागरम कांदा पोहे. वाह, काय मस्त झालेत पोहे. क्या बात आहे. बाबा थोडं खाऊन तरी घ्या. नको हा माका. अहो असं काय करताय? अन्नावर कशाला राग काढताय तुम्ही? या बघ रजनी, मी फक्त माझ्या लायकीच्याच माणसांबरोबर बसन खातोय. शिरला का ना? अशा फुकट्या आणि बिन लायकीच्या माणसांबरोबर बसन खाण्यापेक्षा ना मी उपाशी मेलय तरी चला. शिरला का ना? आई थोडे अजून द्या ना, खूप भूक लागली. मस्त झाले ना. वहिनी चहा तयार आहे. घेऊ? थँक्यू. वहिनी तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय ना दिवसाची सुरुवात झाल्यासारखंच वाटत नाही. हे पण असंच म्हणतात. छान झालाय ग चहा. ताई हे घ्या. हे काय आहे? ह्यांनी घर खर्चासाठी पैसे पाठवलेत. आता अगं पण ना. अगं पण मग तू मला का देतेस? आईला दे ना. नाही, तुमच्याच हातात पैसे द्यायला सांगितलेत. दादाचं खूप कौतुक वाटतंय. आणि त्यांनी हेही सांगायला सांगितलंय, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. माझा दादा माझ्या सोबत आहे ना, मग मी का काळजी करू? आता मला कसलीच चिंता नाही. पण मग तरीही नाही का म्हणताय? म्हणजे वहिनी काय झालं? काही बोलायचंय का? हो, पण तुम्हाला उशीर होत असेल ना. नाही बोल. मला काय वाटतं, आता ह्यांचा बिझनेस मध्ये हळूहळू जम बसतोय. भाऊ आणि सुचित्राताई पण आता मार्गी लागतील. म्हणूनच तर धडपड करतेय ना वहिनी. हो, पण मग तुमचं काय? माझं काय? तुमच्या समोर अख्खं आयुष्य पडलंय. त्याचा विचार करायला नको? वहिनी मी आपलाच विचार करतेय ना ग. मी आपल्याबद्दल नाही, तुमच्या आयुष्याबद्दल बोलते. माझं सुख माझ्या घरच्यांच्या सुखात आहे. मान्य आहे ताई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मग तुमच्या भविष्याचं काय? ताई, तुम्ही कितीही नाही म्हणालात ना, तरी सगळ्यांना माहितीये तुमचं विक्रांतवर प्रेम आहे. ताई, असल्या गोष्टी लपवता येत नाहीत. नाही ग वहिनी, माझ्या मनात असं काही नाही. तुमचे डोळे खोटं बोलतायत का? मग माझी कर्तव्य हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण म्हणून तुम्ही स्वतःचं सुख फायदाही उडवणार आहात का? हो, कारण तसंच ठरलंय माझं. आणि तुमचं बघून आर्याने पण तसंच करायचं ठरवलं तर? नाही वहिनी, तिने असं करून चालणार नाही. का? तुम्ही केलेलं चालतं, तिने केलं तर काय हरकत आहे? उद्या तीही म्हणू शकते ना,
मला आत्तूसारख्या जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत, लग्न नाही करायचंय. वहिनी, तू ना आता मला शब्दात अडकवतेस. नाही ताई, उलट मला हे तुम्हाला दाखवून द्यायचंय की जसा तुम्हाला आर्याचा संसार बघायचा आहे ना, तसाच आम्हालाही तुमचा फुललेला संसार बघायचा आहे. जसं तुम्हाला मला आर्याबद्दल वाटतं ना, तसंच आईंनाही तुमच्याबद्दल वाटत असणार ना. म्हणून म्हणते, तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा प्लीज. आई, एकटीने आयुष्य काढणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आयुष्याच्या एका पॉइंटला ना आपल्याला आपल्या हक्काच्या माणसाची गरज भासते. आणि सुदैवाने तुमच्या आयुष्यात तुमच्यावर भरभरून प्रेम करणारा एक माणूस आहे, विक्रांत. ताई, विक्रांत एवढं प्रेम करणारा मुलगा तुम्हाला शोधून सुद्धा नाही सापडणार. आणि आता त्याचं लग्नही मोडलंय. कदाचित देवाने तुम्हाला दिलेली ही संधी आहे. प्लीज तुम्ही या सगळ्याचा एकदा विचार करा. सॉरी ताई, मला राहावलं नाही म्हणून बोलून गेले. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. डोकं का दुखतं एवढं? हा काय करतो इथे? रात्री घरी गेलाच नाही वाटतं. विक्रांत, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. हे घे, बाबा सकाळी सकाळी नको. लिंबू सरबत आहे. हा, साहेबांना पण उठवा. हे राजा, उठ. अरे काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या. अरे थँक्यू सो मच काका. हँगओव्हर. हा, गरज होती याची. काय बरं वाटतंय ना? बरं वाटतंय, डोकं दुखतंय पण. हा, डोकं दुखतंय. काल काय झालं होतं? म्हणजे तुला आठवत नाहीये? नाही आठवत आहे मला. काय झालं होतं? लिंबू सरबत पी. आठवलं? नाही आठवत आहे मला काय झालं होतं. काय रे, तू खरंच काय आठवत नाही? अरे नाही आठवत आहे बाबा, सांग ना आता काय झालं होतं ते. राजा, तुझ्या मित्राला त्याने काल कोणता पराक्रम गाजवलाय याची यशोगाथा सांगूनच टाक. काका, काही म्हणा, कालचा कॉमेडी सीन जाम हिट होता. एक नंबर होता. म्हणजे? तर म्हणजे काय, लहान मुलांसारखं रडत काय होतास, बडबडत काय होतास? मी मग मी काय करेन असं? तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर गिरीजाने दिलं नाही म्हणून. हा, अरे गिरिजाचा काय संबंध यात? अरे तिचाच तर संबंध आहे. तिला भेटायला तू तिच्या घरी गेला होतास, म्हणूनच हा शो हिट झाला. अरे तुम्ही कोड्यात का बोलताय? सांगा ना मला काय झालं ते. सांगतो. तू काल रात्री गिरिजाच्या घरी गेलेलास. काय? मी गिरिजाच्या घरी गेलो होतो? हा, तेही दारू पिऊन. दारू पिऊन गिरिजाच्या घरी गेलो होतो मी? अरे विक्रांत, तुला काहीच कसं आठवत नाहीये? भावा, तुला काल कॅबने घरी आणावं लागलंय. बाबा, तिकडे जाऊन काय बोललो मी?
विक्रांत, मी तुझ्याबरोबर होतो का रे? नाही. नाही ना? राजाला विचार. राजा, तिकडे जाऊन काय बोललो रे मी? तू तिकडे जाऊन मला नाही माहिती. अरे देवा, मी घोळ घालून ठेवलाय वाटतं. तिला फोन करायला हवा. फोन कुठे आहे माझा? फोन कुठे आहे? नाही माफी मागायला हवी तिची. अरे फोन कुठे आहे? फोन कुठे आहे माझा? सांग ना. अरे माफी नाही मागितलं, आत्ताच तर असं झालं. सगळं सॉल्व्ह झालं, आता परत नाही. अरे सांग ना, फोन कुठे? फोन कुठे? सांग ना. खिशात बघितलास? खिशात? हा, खिशातच आहे. गिरिजाला फोन करतो आणि माफी मागतो तिची. फोन करून? नको. अरे भेटून माफी माग ना. एवढं सगळं झालेलं असताना तिच्या समोर जाऊन माफी मागू मी? दुसरा काही ऑप्शन आहे?